माझ्या आजोबांच्या जन्मशताब्दीनिमित्त गेल्या वर्षी अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आणि अनेक जणांनी आपापल्या परीने त्यामध्ये चांगल्या पद्धतीने उजाळा आणलेला आहे, चांगली माहिती संकलित केलेली आहे। परंतु माझी आई जी नामदेवराव वटकरांची मोठी मुलगी आणि तिला खूप अधिक काळ सहवास लाभला, ती आमच्या आजोबांची लाडकी होती। खरं तर तिचं नाव त्यांनी विजयालक्ष्मी ठेवलं होतं। पुढे ते बदलून तिच्या आजीला ते नाव घेताना अडचण यायची, तिने शालन ठेवलं। आणि तर माझ्या आजोबांची ती लाडकी आणि असल्यामुळे आणि तिने फार जवळून पाहिलं त्यांच्या सगळ्या घडामोडी आयुष्यातल्या आणि त्या तिच्या मनामध्ये साठलेल्या ती वारंवार मला सांगायची की असं झालं होतं, तसं झालं होतं। तर ह्या सगळ्या आठवणी ह्या पुढच्या पिढीपर्यंत मिळाव्यात आणि आमच्या आजोबांचं जे कार्य आहे ते सर्वांना कळावं म्हणून आम्ही आमच्या आईच्या या आठवणी माझे आजोबा म्हणजे कोल्हापूरचे बाबा नामदेवराव वटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपणासमोर आणत आहोत। पन्हाळा आमचं मूळ गाव। आमच्या घराण्याचा मूळ पुरुष सटवाजी म्हणून होता। सटवाजीच्या नंतर भिकू जानू हे लोक आले। लढाया वगैरे व्हायच्या आणि घोड्यांचं जीन पखाली हे त्यांना ते तिथं ऑर्डर मिळायची। आणखी मोठा करणं हे त्यांचा बिझनेस होता। खाली ओढा आहे, तो ओढा तो पाण्याचा होता तो आणि तिथे एक विहीर सुद्धा होती। हां, आणि मग त्यानंतर लढाया चालू झाल्या। अफजल खानाने पन्हाळ्याला वेढा दिला। आणखी मग ते बराच काळ 3 महिने शिवाजी महाराज वर अडकून होते। त्यावेळी मसूद मालं नाव ते नंतर गेलं माल्याला, त्यावेळी ती मशीद बांधली गेली। एक मशीद आहे, खूप मोठी मशीद आहे। आणि नंतर जी लढाई आली ना, त्यात आपल्या मुलांना तरुण मुलांना पकडून नेतील म्हणून सगळे घाबरून खाली एका वस्तीला निघून गेले। तर ते माले तिथं त्यांनी छोटंसं गाव वसवलं आणि ती तिथं राहून गेले। ह्याच माले मसूद गावात शून्यातून विश्व निर्माण करणारे थोर कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आमदार नामदेव वटकर यांचा जन्म झाला। डोहर जातीत जन्मलेल्या या तरुणाने इथूनच पुढे आपल्या वाणी लेखणीतून आयुष्यभर सामाजिक समता, बंधुता राखण्याचं मोलाचं कार्य केलं। आई, तुला मसूद माल्याच्या तुझ्या लहानपणाच्या सुरुवातीच्या काही आठवणी काही आठवत आहेत का? मी 2 वर्षाचीच असेन तोपर्यंत वडील आपले कामधंद्यासाठी मुंबईला जाणं येणं होतं। पण घर आमचं कर्जाच्या विळख्यात होतं। उभं पीकच्या पीक सावकारांनी घेतलं। अशा ह्याच्यात आहे ना, वडिलांचं शिक्षण पण चालू होतं। नंतर कमाईचं ठिकाण मुंबई, मग मुंबईला येत जात राहिले। आमचे आजोबा पण आहे ना भविष्य सांगायचे। त्यांचा काही अभ्यास होता, बिझनेस त्यांचा होताच, मोठा करणं। नंतर जे आजारी पडले त्यानंतर त्यांना मग काही करता आलं नाही। ते आजारपणात ते गेले। जाताना यमुनाच्या पोरीशीच तुला लग्न करायचं आहे म्हणून आज्ञा केली। दुसरी कुठली मुलगी मला चालणार नाही। मग लग्न 22व्या वर्षी झालं। 12 वर्षाची असेल आई। मला एक सांग की माल्यामध्ये म्हणजे तुमच्या कुटुंबाचं उत्पन्नाचं मुख्य साधन काय होतं आणि त्यावेळेस तुमच्या घरासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी त्या गावामध्ये शेती वगैरे किती होती? शेती 3 एकर होती, पण चांगली शेती वगैरे होती, पीक पण येत होतं। नंतर वडील जे त्यांचे आजारी पडले ना, त्यांनी धसका घेतला। कोल्हापूरला त्यांच्या मोठा जायच्या, ते मोठा पण त्यांना करता आलं नाही, कारण सगळं मालाची नुकसानी झाली। त्यात कर्ज 300 रुपये खाडे नावाच्या एका सावकाराचं कर्ज घेतलं, ते त्यांना फेडता आलं नाही। नंतर 2-3 वेळा असं एकदा 500 एकदा 800 ते कर्जाचा विळखा आणि ते व्याज ते चढत जवळजवळ 2-3 हजाराच्या वर ते कर्ज झालं होतं। त्यांना कर्ज फेडता येत नव्हतं, ते खाली बसतच गेले। त्यांना म्हणजे ते उभारीच धरू शकले नाहीत।
मग हे तरुण मुलगा घरात हा एक, त्याला शिक्षण, आणि बाबा आमचे जात्याच खूप हुशार होते. ते जन्मजातच कवी होते. बघता बघता कविता त्यांच्या ओठावर यायची आणि ते आहे ना तसे त्यांच्या लक्षात पण राहायचं आपण काय केलं होतं. आणि मग तशा ह्याच्यात आहे ना ते आपले पुढं पुढं ते जातच राहिले. पण घरातली परिस्थिती अशी होती की त्यांना आता हे सोडून द्यावं की काय, शिक्षण आपलं सुटतं आहे की काय. जी 5 रुपये फी होती ती त्यांना भरता येत नव्हती. वर्गात प्रश्न विचारला होता की व्रीही म्हणजे काय. व्री कोण सांगतंय, तर मग कोणालाच सांगता येत नव्हता. मग आमचे बाबा उठून उभे राहिले. ते म्हणाले व्रीही म्हणजे तांदूळ. एकट्या वर्गात हाच एकटा ब्राह्मण मुलगा आहे. ब्राह्मणांना आलं नाही ते तुला आलं. मग तू कसं काय हे केलीस. तर ते म्हणाले की बहुव्रीही हा समास आहे म्हणे. आणि उत्तमातलं उत्तम जे निवडून घेतो तो बहु, आणि व्रीही म्हणजे तांदूळ. तांदूळ हे उत्तमातले उत्तम असले की त्याचा तो बहुव्रीही समास होतो. त्याचं ते कौतुक झालं. पण त्यानंतर फी कोणी भरली नाही. मग ते उठून उभे राहिले. 4 महिन्याची फी बाकी होती, 20 रुपये द्यायचे होते. पण त्यांच्याकडं हे नव्हतं. आणि मग वर्गातून बाहेर जायला सांगितलं. मग त्यांचा मित्र म्हणजे VL पाटील होते. त्यांनी जन्मभर म्हणजे अगदी शेवटपर्यंत त्यांना साथ केली असा तो मित्र होता. मित्र नव्हताच, तो कर्नाटकातून आलेला एक मुलगा होता आणि शिक्षणात फारसा तो रस नस, पण मागच्या बाकावर बसायचा. पण तो श्रीमंत घरातला होता. आणखी त्यांनी फी भरली त्याची. मग ते इंदुमती बोर्डिंगमध्ये त्यांना जेवण राहण्याची व्यवस्था होती राजाराम महाराजांच्या कृपेने. मग पण ती पण मुदत संपत आलेली होती. मग VL म्हणाले की तुम्ही चल आता हे सगळं सोडून दे, चल माझी रूम आहे. ते श्रीमंत घरातले होते आणि वडिलांनासुद्धा त्यांनी आपल्यासोबत ठेवलं. तर तुला तुझ्या त्या सुरुवातीच्या काळातील काय आठवणी आहेत तुला. पारतंत्र्याचा काळ होता. आणखी बाबा उद्योगधंद्यासाठी वगैरे आपले ते फिरायचे. एकेका वेळी त्यांनी 3-3 नोकऱ्या केल्या. एका मारवाड्याच्या घरी म्हणजे दुकानात त्यांनी महिन्याला 5 रुपये पगारावर नोकरी केली. त्यांचं हस्ताक्षर फार सुंदर. आणखी रात्री ते नाईट हायस्कूलमध्ये काम करायचे. आणखी सकाळी सकाळी ते कुठंतरी डायरेक्शन 50 रुपये मिळायचे. अशा ह्याच्यात त्यांनी ते दिवस काढले. आणि मग आई त्यातून घर चालवायची. पण आम्ही कुठेही गेलो तरी वडील आम्हाला सोबतच घेऊन असायचे. आमचे घरादारांचे प्रश्न कधी सुटायचे नाहीत. कारण वर त्यांना सारखं माल्याला जावं लागायचं. मग ते खोलीची चावी एखाद्या विश्वासू माणसाकडे दिली तो दुसऱ्याच कुणाला तोपर्यंत द्यायचा. त्यामुळे ना आमचे घराचे प्रश्न कधीही सुटायचे नाहीत. माझे आजोबा कैलासवासी नामदेव लक्ष्मण भटकर यांचा जन्म 24 ऑगस्ट 1921 रोजी झाला. आणि गेल्या वर्षी खरं तर त्यांची जन्मशताब्दी ही कोरोना काळात आली होती आणि ती आम्हाला साजरी करता येत नव्हती. गेल्या वर्षी सोलापूरचे काही आमचे समाजाचे लोक आणि आमची कोल्हापूरमध्ये आमचे नातेवाईक आहेत आणि सगळे कुटुंबीय अशा या सगळ्यांनी मिळून एक कोल्हापूरमध्ये जन्मशताब्दी सांगता असा समारोह केलेला आहे. आणि एक पुण्यामध्ये एक अजून एक कुटुंब आहे, तर त्यांनी एक कार्यक्रम केला. असे 2-3 कार्यक्रम झालेले आहेत. 2012मध्ये साधारण एक वृत्तपत्रामध्ये एक लोकसत्तेमध्ये एक छोटीशी बातमी होती. तर त्याच्यामध्ये जयंत राळेरासकर त्यांचं आर्टिकल आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ग्रामोफोन ते संकलन करतात आणि जुन्या ध्वनिमुद्रिका त्यांच्याकडे आहेत असं कळल्यानंतर मी त्यांना संपर्क केला आणि त्यांना मी माहिती दिली की माझे आजोबा असे होते आणि त्यांची काही गाणी आम्हाला स्मरतात पण माहिती नाही आहेत फारशी. आणि मग त्यांच्याकडून त्यांनी पण शोधली आणि थोडी गाणी मला मिळाली त्यांच्याकडून. तर ती गाणी माझ्याजवळ आहेत. माझा गाव रायला नदी पल्याण, हकार लवकर नौका, हकार लवकर नौका.
ग प्रहरी, मंडळी असून शेजारी, मंडळी असून शेजारी, अशी कशी घरात झाली बाई चोरी, अशी कशी घरात झाली बाई चोरी. मज जन्मभरी साथ तुझी सतत लाभू दे सजना. नाचत थे 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 मी डोंगरची मैना, कुठं दिसो नारागू बाई कुणाच सांगू देना. नथुवनी हसती थे, नथुवनी हसती थे, वाट पाहता तुझी जीव लगा, वाट पाहता तुझी जीव लगा, नयन किती सुनले. काही लघुपट होते आमच्या आजोबांचे जे शासनाला त्यांनी करून दिलेले. तर ते लघुपट जवळजवळ 13 लघुपट आहेत ते. परंतु मी ज्यावेळेला शोधायला सुरुवात केली, मी डेंटल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर आहे. तर एक पेशंट आले होते आणि त्यांना सांगितलं की माझे आजोबा असे असे होते. ते म्हणाले मी फिल्म डिव्हिजनचा माणूस आहे, तर काय काय होतं ते मला जरा द्या. मग दिलं तर त्यांच्याकडून मला त्यांनी शोधलं आणि त्यांना एक 5 ते 6 फिल्म ते मला शोधून देऊ शकले. 5 वर्षांचा तुरुंगवास भोगून हा शिरप्या दरोडेखोर आज सुटला. बाहेरचं जगही त्याला ओसाड वाटू लागलं. आपल्या बायको मुलांना भेटण्यासाठी तो स्वतःच्या गावाकडे निघाला. वटकरांनी निर्माण केलेले सर्वच माहितीपट घर खऱ्या अर्थानं प्रबोधनात्मक होते. 5 चाकांची गाडी हा माहितीपट त्याचं एक आदर्श उदाहरण. विचारपूस केली, कोण रे बाबा तू? मी शिरपा. काका, मला ओळखलं नाही? कोण तू? शिरप्या, दरोडेखोर शिरप्या. हो, माझ्या बायको मुलांना भेटायला आलो आहे मी. कुठं आहेत ती? आज आठवली तुला बायको पोरं? मी तुरुंगात असताना सुरुवातीला तिनं पाठवलेली 3-4 पत्र मला मिळाली, पण पुढं काय झालं कुणास ठाऊक. सांगा ना, कुठं आहेत ती? अरे बाबा, तू गेला शिक्षेला आणि लगेच ती पोटासाठी गेली गाव सोडून, पोरं घेऊन. खरंच कुठं हुडकू आता मी तिला? आता तुझ्या काळजात माया उठली. गावाची एकत्र ठेवलेली वैरण जाळलीस, त्या आगीत किती गाई गुरं जाळून शाप घेतलंस ते आठवतं तुला? उभ्या गावाचं वैर धरलं होतंस. खरं आहे काका, पण आता मला अतिशय पश्चाताप झाला आहे. मग मर जाऊन. तुझा आमचा काय रे बाबा संबंध? पोटात काही नसताना वणवण भटकल्यामुळं शिरपाला क्षणात ग्लानी आली आणि त्याच दशेत त्याच्या डोळ्यासमोर एक वेगळंच दृश्य उभं राहिलं. कोण कोण तुम्ही? या गाडीवरून कुठं निघाला? मी एक संपूर्ण असा सुखी माणूस आहे. या 5 चाकांच्या गाडीमुळं सुख समाधानाच्या वलयात मी आनंदानं वावरतो आहे. सुख कुठं मिळतं सुख? मला तर जिकडं तिकडं दुःखच दिसतं. याचं कारण माझ्यासारखी अशी जीवनाची 5 चाकांची गाडी तू व्यवस्थित सांभाळली नाहीस. नीट पहा, या गाडीचं पहिलं चाक प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचं आहे. उत्तम ज्ञान, उत्तम म्हणजेच सुदृढ शरीर आणि आपल्या कामात पुरेपूर कर्तव्य दक्षता याचे आरे या चाकाला आहेत. मनावर अवश्य असलेला ताबा म्हणजेच संयम याचा कणाच बघ ह्या चाकाच्या मध्यभागी बसवलेला आहे. आता हे दुसरं चाक कुटुंब कर्तव्याचं. कुटुंबात बाल्यावस्थेत आज्ञापालन, शिस्त आणि शिक्षण, यौवनातील गृहस्थपणात जबाबदारीनं बायको मुलांचं पालन पोषण आणि वृद्धत्वात नव्या पिढीला मार्गदर्शन, अशा 3 आऱ्यांचं हे चाक प्रेमाच्या कण्यावर फिरतं. आता हे तिसरं चाक म्हणजे गावाचं किंवा समाजाचं. सर्वांशी मिळून मिसळून सहकारानं वागणं, सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करणं आणि समाजासाठी प्रसंगी त्याग करून दान देणं, असे 3 आरे या चक्राला आहेत. मी सर्वात आणि सर्व माझ्यात
अशा सहभावाचा कणाच या चाकाला बसवलेला आहे. आता इकडे ये. ते चौथं चाक पहा. प्रत्येकाच्या राज्याचं किंवा राष्ट्राचं चाक आहे ते. आपल्या राष्ट्रावर इतकी निष्ठा असावी की आणीबाणीच्या वेळी प्राणाहुती द्यायलाही धावलं पाहिजे. देशाचे कायदे कानून पाळण्याची कर्तव्य आपण बिनचूक केली पाहिजेत. आणि मग मिळालेले नागरिकत्वाचे हक्कही संयमानं वापरले पाहिजेत. आम्ही सारे एक, या एकात्म भावनेचा कणाच या चाकाला आहे. आणि आता हे 5वं चाक. सदैव सत्यानं वागावं, प्राणीमात्रावर दया करावी, दुसऱ्याच्या धनसंपत्तीचा अपहार करू नये म्हणजेच अस्तेय. या 3 आऱ्यांचं हे चाक मानवतेच्या कण्यावर फिरतं. पण तू लबाडीनं दुसऱ्याची लूटमार करून या 5व्या चाकाचाही नायनाट केलास. जीवनाच्या गाडीची ही 5 चाकं अजूनही तू बळकट करू शकशील. एक दिवस तू सुद्धा माझ्याप्रमाणेच आनंदात नांदशील. डोहोर समाजाच्या पारंपरिक चर्म व्यवसायाची विस्तृत माहिती देणारा माहितीपट एक कला. जेव्हा एखादे जनावर मरते तेव्हा त्याचे कातडे धडावेगळे करण्यात येते. अशा एकत्र केलेल्या जनावरांच्या किंवा शेळ्या मेंढ्यांच्या कातड्यांना मीठ चोळून ती सुकवून ठेवतात. कातडं कोणत्याही पद्धतीनं कमवायचं झालं तरी त्याला चुना लावण्याच्या स्थितीतून जावंच लागतं. चुन्यात तयार झालेलं कातडं निरनिराळ्या पाण्यात धुवून ते या मिश्रणात मुरत ठेवतात. तिथेही त्याला 1-2दा असा फेर हात द्यावा लागतो. या क्रियेला एक रंगा, दुरंगा असं म्हणतात. साधारण 8 दिवसाची ही पहिली मुरवणी झाल्यानंतर कातडं त्यातून पिळून काढून 3ऱ्या स्थितीत नेलं जातं. हजारो वर्ष मनुष्य प्राणी कमावलेल्या कातड्याचा वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करीत आला आहे. पायतण हे प्रत्येकाला लागतच. आज पावे तो शेतमळ्यांना पाणी पुरवण्याकरता चामड्याच्या मोटारीच विहिरी उपसल्या. शेतकामातील जनावरांच्या म्होरक्या, चाळवाद्या बहुधा चामड्याच्याच असतात. चामड्याच्या पखालीतून आणलेलं पाणी बांधकामावर शिंपडणारा भिस्ती आज सुद्धा आपल्या नजरेस पडतो. हे एक गरीब परिस्थितीतलं कुटुंब. खंडू सकाळीच आपला एसएससीचा निकाल पाहायला गेला आहे. नापास झाल्यावर निराश न होता व्यवसाय मार्गदर्शन घेऊन यशस्वी उद्योजक बनणाऱ्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी असलेला माहितीपट खंड्याचा खंडेराव झाला. तळ्याच्या काठी खंडूला आईबापाची आठवण आली आणि तो परत फिरला. खंडू, काय लागला निकाल? माझा नंबर नाही या वर्तमानपत्रात. म्हणजे पास का नापास? बघू. अरे पण दिवा का लागत नाही? काय झाले बघ पोरा. काही नाही, फ्यूज मध्ये जरा. म्हणजे नापास झालास. जा आता ते गोठ्यातली शेण काढ जा, म्हशीच. शेण नाही जमत. म्हणजे कार्ट्या, खंड्या शेण काढलं नाहीस. शाळेत नापास झालास, दोहो तोंडी नालायक झालास. आता म्हातारपणात आम्ही जगायचं कसं? खंडू निराश, उदास झाला. पण त्याच वर्तमानपत्रात आलेली ही जाहिरात त्याच्या नजरेत आली. निराश होऊ नका, पाहावं तरी काय आहे ते. खंडू व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात आला. खंडूचं वायरमनचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि त्याला प्रमाणपत्र मिळालं. त्याने वीज मंडळाकडे रीतसर फॉर्म भरला. काही काळ तज्ञांच्या हाताखाली काम केल्यानंतर तो आता स्वतंत्रपणे काम करू लागला.
खंडूने त्या इमारतीत काम सुरू केलं. केवळ त्या इमारतीतच नव्हे तर खंडूच्या नव्या जीवनात नवे दीप उजळू लागले. काम पूर्ण होताच मिळालेला मेहनताना त्यानं तात्यांच्या हाती आणून दिला. खंडू, तुला एकदा मी खंड्या म्हटलं होतं. लोक आता तुला खंडेराव म्हणू लागले. बरं वाटलं मला. बाबा, मी नापास झालो म्हणून जीव द्यायला गेलो होतो, पण व्यवसाय मार्गदर्शन आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्था ITI यांनी मला मार्ग दाखवला. आमच्या तरुणांनी आता निराश होण्याचं कारण नाही. व्यवसाय मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन आवडीच्या व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं तर खंड्याचा खंडेराव होतो. सागर तीर पर उगने वाले नारियल के पेड़ सिर्फ देखने में सुंदर नहीं होते, इन्हें कल्पवृक्ष कहा जाता है. कल्पवृक्ष नारळाच्या काथ्यापासून बनवण्यात येणाऱ्या उपयुक्त गोष्टींची माहिती देणारा माहितीपट कूड़े से कंचन. इसके छिलकों का कमाल देखें तो हैरत में आ जाएंगे. नारियल के बन में इनके ढेर के ढेर इस प्रकार छीले जाते हैं, फल जाते हैं बाजार में. लेकिन ये छिलके, इनका पीछा किया जाए, जहां पानी हो ऐसी जगह गड्ढे खोदकर इनमें छिलके पूर दिए जाते हैं. गड्ढों से निकालने के बाद छिलकों को ऐसी जगह ले जाते हैं जहां पानी बहता हो. अब इन्हें बहते पानी में अच्छी तरह धोया जाता है. बाद में इन्हें सूखी जगह में ले जाकर इस तरह कूटने से नारियल के रेशे अलग अलग होते हैं. कारखाने में आने के बाद रेशा आगे चलने लगा. अब रेशे को इस प्रकार चरखियां घुमाकर औसाने के यंत्र से साफ किया जाता है. साफ रेशों की गुंडियां हाथ यंत्र में जोड़कर इसकी महीन डोरियां बनाई जाती हैं. इस प्रकार नारियल के रेशे से तरह तरह की उपयोगी, सुंदर, सस्ती और टिकाऊ चीजें तैयार होती हैं. तभी तो इसे कहते हैं श्रीफल, लक्ष्मी का फल. इसके अंतर में अमृत है और इसके कूड़े में कंचन. असे विविध अनुभूतपट निर्माण करणाऱ्या नामदेव वटकर यांच्या विविधांगी कार्याची माहिती देत आहेत त्यांच्या ज्येष्ठ कन्या आणि लेखिका शालिनी कळंबे. आई, बाबा ज्या वेळेला मुंबईला यायचे तर त्यांची राहण्याची सोय नव्हती, खूप अस्थिरता होती. अशा वेळी त्यांचा HMEशी संपर्क कसा आला? HMEची ते गाणी तर त्यांची जन्मजात असल्यामुळे त्यांची ती कला होती. त्यांनी एक गाणं, त्यांनी 2 भावांचं भांडण, ही अगोदरच त्यांनी शालेय जीवनात केलेली ती कविता होती, गाणं होतं. मग ते एका शाळेत कुठेतरी गेले होते तर त्यांनी ते गाणं आपलं ते म्हणून दाखवलं. तर कामेरकरांना, आडिवरेकरांना ते गाणं फार आवडलं. पण तुम्ही लिहित राहा म्हणे. मग ते गाणी लिहित राहिले नंतर. मग HMEनी त्यांची गाणी ती प्रसिद्ध केली. बरीच गाणी त्यांची गेली. एक सासू जावयाचं भांडण होतं. एक मला वाटतं एक मैप्याचं गुण सांगू काही, हे पण होतं. हे एवढी आम्हाला 3-4 गाणी माहिती आहेत, पण HMEनी त्यांची बरीच गाणी प्रसिद्ध केलेली आहेत. आई, बाबा HMEमध्ये काम करत होते, पण त्यांचा आकाशवाणीशी कसा काय संबंध आला? बाबा मुंबईला आले तेव्हापासूनच त्यांना नाटक झाल्यास लिखाण, आणि ते स्वतः हर हुन्नरी कलाकार असे असल्यामुळे ना त्यांचे पाय नेहमी आकाशवाणीकडे वळायचे. आणि तिथं रोजचे आपले नाटक प्रोग्राम व्हायचे. मग त्यांना एखादा असा कलाकार पाहिजे असायचा. तर ते रोजच्या रोज पैसे मिळणारं एक ठिकाण होतं. त्यावेळेला पैशाची अत्यंत निकड असायची त्यांना. त्यांनी 3-3 नोकऱ्या केलेल्या आहेत त्या काळात एकेका दिवशी. अशा त्या ह्याच्यात ते आकाशवाणीकडे त्यांचे पाय वळायचे. आणि तिथं आकाशवाणीला खेडूतांच्या कार्यक्रमासाठी कलाकारांची गरज होती.
त्यांनी HMVला त्यांनी संपर्क केला की असे कलाकार आहेत का. मग अनेक लोकांची यादी आली, त्यात बाबांचं नाव शेवटी होतं. आणि पण आकाशवाणीला ते कलाकार न पोचल्यामुळं बाबांना ते काम मिळालं. आई, बाबांनी चित्रपट बनवले होते, मुलगा आणि आहेर, त्याच्याविषयी थोडी माहिती सांग ना. बाबांनी 2 पिक्चर पूर्ण लांबीचे काढले, आहेर आणि मुलगा. आहेरमध्ये सुलोचनाबाई होत्या आणि मुलगामध्ये हंसा वाडकर होत्या. बाबांनी तो पिक्चर दिग्दर्शित केला. सजवूया हा संसार आपुला, या हो तुम्ही पतिदेव, या हो, या हो तुम्ही पतिदेव या. हे घर जणू सागर तुम्ही विष्णू, लक्ष्मी पायत रावया मी, लक्ष्मी पायत रावया. आई, मला एक सांग की बाबांचा तमाशा ह्या लोककलेशी संपर्क कसा काय आला? गाव खेड्याला ना त्यावेळी करमणुकीची साधनं नसायची. रात्री रोज तमाशा असायचा. तमाशाकडे सगळ्यांचे पाय वाळायचे. आणि ते करमणुकीचं साधन होतं. बाबांना ते ऐकून ऐकून त्यांना ते पाठ झालेलं होतं. झाल्यास ते बाबांचे चुलते होते, राम नावाचे कोणतरी होते, त्यांचे घरातच त्यांच्या ढोलकीचे दुरुस्ती झाल्यास ते तमासगीर लोक आले. ते तबल्याला काय झालं की ते आमच्याच घरात दुरुस्तीला आणायचे. मग ते बघून बघून ते ह्याला हे काय म्हणायचं, त्याला ते काय म्हणायचं, धिमपुडा, हे काय काय त्या भाषा असतील ते सगळं त्यांना त्यावेळी कळलं. आणि तमाशाशी त्यांचं एक जवळचं आणि प्रेमाचं नातं निर्माण झालं. आणि आमचे आजोबा, त्यांना पण तमाशाची फार आवड. ते आपल्या पोराला घेऊन अगदी आनंदाने जाणार. आणखी मग नंतर ते जे प्रोग्राम असतात ना, त्या खेळ, तमाशाला खेळ म्हणतात, त्या तिथं त्यात बसायचे. आमच्या पोराला जरा बसून घ्या की, जरा दाखवा की त्याला काहीतरी. आणि ते पण आनंदाने बसून बघायचे. तर ते शिक्षण ते त्या काळात त्यांचं झालं होतं. तमाशात त्यानंतर त्यांनी पुस्तकसुद्धा लिहिलं. जावडेकरांच्याकडे राहिल्यामुळं इस्लामपूरला गेल्यावर जावडेकर होते, ते फार विचारवंत. लेख कसा लिहायचा, झाल्यास त्याची भाषा कशी असावी, हे ते जावडेकरांकडून शिकल्या. मग त्यावेळी त्यांना कळलं की लेख लिहिताना कसा असावा. नाही तर ते नाटक त्याच्यात त्यांची गाण्यात त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्यातच जायचा. आणि इस्लामपूरला आल्यामुळं त्यांची वैचारिकची जी होते ना, ती वेगळीच झाली. ती एकदम बदलून गेले. ते गीतलेखन, चित्रपट, तमाशा अशा सर्व कलातून यशस्वी मुसाफिरी करणारे नामदेव वटकर गावराज्य या पाक्षिकामुळे प्रथम सामाजिक आणि नंतर राजकीय चळवळीत ओढले गेले. आणि अर्थात तिथंही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ताई, जे गावराज्य क्रांतिकारी साप्ताहिक होतं त्यासाठी बाबा संपादक असं काम करायचे. हा योग कसा काय जुळून आला होता? बाबा आकाशवाणीचे कलाकार होते. तेव्हा एक दिवस ते आकाशवाणीतून बाहेर पडले तर समोर नागनाथ नायकवडी आणखी VL पाटील दोघं आलेले होते. बाबांना आश्चर्य वाटले की कसे काय इकडं आलात. म्हणे आम्ही तुम्हाला बोलवायलाच आलो म्हणे. काय करता आता तुम्ही? से माझं इथं काम आहे म्हणून. म्हणे चला मला इस्लामपूरला जाऊ. इस्लामपूरला या, आपलं गावराज्य मासिक काढतोय, त्याचे तुम्ही संपादक व्हा. सध्या क्रांतिकारी लढा चाललेला आहे. तुम्ही आपलं गावराज्य मासिक चालवा, चला म्हणे इस्लामपूरला. म्हणाले माझं सध्या हे काम हातात घेतलेलं आहे, ते काम संपायला मला थोडा वेळ लागेल. ठीक आहे म्हणले, 1 महिन्यानी या. चालेल म्हणे. मग 100 रुपये दिले त्यांनी त्यांच्या खिशात. या म्हणे तुम्ही, पण पगार किती देणार? म्हणे गावराज्य मासिकातले जे वर्गणी येईल त्यातले 300-400 तुम्ही घ्या. आणि जेवायचं काय करायचं? तर आम्ही
जेव्हा आम्ही ते पण तो पण खर्च तुम्ही अन्न पाण्याची चिंता करू नका, आम्ही तुम्हाला सगळं देऊ. मग त्यानंतर बाबा 1 महिन्याने आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले. त्यावेळेला मी 2 वर्षाची असेन किंवा 2.5 वर्षाची असेन. आणि अशोक रांगतं बाळ होता आमचा भाऊ. आम्ही गेलो तिकडे. कुठं राहिलो आम्हाला काय आठवत नाही. बाबा त्यावेळी बातमी आणणं झाल्यास नानासाहेब पाटलांच्या हाताखाली सगळे क्रांतिकारी लढ्यात भरलेले होते. आल्यास यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील हे भूमिगत होते त्या काळात. अनेक क्रांतिकारी भूमिगत होते. आता ही मुख्य 2च नावं मला माहिती आहेत. किसनवीर नावाचे पण होते कोणतरी. मग ते अशा काळात आहे ना, त्यांना बऱ्याच वेळा बाबांना खबरी द्यावा लागायच्या, अशी अशी खबर आहे वगैरे. बातमी आणणं, मदतनीस कोणी नव्हता त्यांच्याकडे, एकट्यानेच सगळं करायचं. एकट्यानेच ती बातमी हे करणं, झाल्यास प्रिंट काढणं, रात्र जागून आपलं ते काम करीत बसायचं. आणि बाबांच्याकडे त्यावेळी फक्त एकच फाटका शर्ट आणि तो फाटका शर्ट लपवण्यासाठी कोट असा वर घालायचे ते. आणि तो पण कोट विरत चाललेला होता. आई रात्रभर जागायची आणि ते शिवणकाम करायची. नागनाथ अण्णा मदत करायची पण ती सगळी अपुरी. ते ज्वारीत झाल्यास तांदूळ आणून टाकायचे, पण त्यांना दुसरं काय लागतं ते काय यायचं नाही. आईने कसे कसे दिवस काढले असतील काय माहिती. एकोणीसशे 47 साली भारत स्वतंत्र झाला आणि सगळ्यांना ज्यांनी त्या काळात लढ्यात भाग घेतला, सैनिक म्हणून त्यांनी काम केलं, सगळ्यांना लाभ मिळाले. पण बाबांनी कसलाही लाभ घेतला नाही. ते म्हणाले मी गावराज्याचा संपादक होतो, मी थोडा क्रांतिकारी होतो आणि क्रांतिकारी असायला मी सोडून मी शकत नव्हतो. माझ्या मागे माझी आई, बहिणी, माझा संसार, मी कसा काय क्रांतिकारी होऊ शकतो. मला ते चुकीचं वाटतं. एवढीशी ती सेवा, भारत मातेची मी सेवा केली, मला कसलेही लाभ नकोत, इतके मोठ्या मनाचे आमचे वडील होते. इतक्या निस्वार्थ वृत्तीने सामाजिक कार्यात असलेल्या नामदेव भटकर यांनी आणखीन एक अनमोल ऐतिहासिक कार्य केलं. ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं चित्रीकरण. 6 डिसेंबर आला आणि बाबासाहेब गेल्याचं कळलं. मग सगळीकडे दंगा चालू झाला, म्हणजे गडबड, बाबासाहेब करीत. त्यानंतर म्हणाले की इतका थोर नेता गेला, आता ह्याचं कोणतरी एक मेमोरियल तयार करून ठेवलं पाहिजे. त्यांनी ते तसं इकडं तिकडं जाऊन बघितलं आधी की कोणी आहे का. गर्दी खूप जमलेली होती. ते राजगृहाला गेले, तिथे एखादा फोटोग्राफरसुद्धा नव्हता. ते म्हणाले इतका मोठा नेता गेलेला आहे तर आपणच का नाही करायचं सगळं. आणि मग ते त्यांचं तसं फिल्मच्या ह्याच्यात असल्यामुळं ते बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीत ते सतत असायचेच काही ना काही काम घेऊन ते. मग तिथं त्यांनी शर्मांना विचारलं की आपण ह्या एवढ्या थोर नेत्याची अगदी गेलेलं आहे, आपण एक फिल्म घेऊन ठेवूया का. तर ते म्हणाले नाही म्हणे, अच्युतों के नेते से हमारा क्या लेना देना. मग ते ठीक आहे म्हणे, माझी मीच घेईन असं त्यांनी ते मनाने ठरवलं. खरं म्हणजे त्यांना तसं करायची काही गरज पण नव्हती. त्यांची तोंड ओळखसुद्धा नव्हती. तर त्यांनी फिल्म घेतली नसती तर जगाने त्यांना काय नावं ठेवलं नसतं. पण ते उत्स्फूर्तपणे त्यांनी ते सगळं ते केलं आणि म्हणाले की म्हणजे आपणच हे केलं पाहिजे, आपण नाही केलं तर कोण करणार. ते मारवाड्याकडे गेले अगोदर, आणखी त्यांनी 1,500 रुपये काढले. आणि पण त्या दिवशी त्या रील वगैरे त्यांनी ठरवलं आपण ही फिल्म घेणारच आहोत म्हणून. आणखी ते त्यांनी तसं जाऊन आहे ना, त्यांनी रिळे झाल्यास
शंकरराव सावेकर नावाचे आहेत, त्यांचे एक मित्र होते कॅमेरामन, त्यांना ते पटवून सांगितलं आपण हे करूया म्हणून, तर ते पण कबूल झाले. मग ते वाट बघितली त्यांनी, पण त्या दिवशी बॉडी आली नाही. मग त्या दिवशीचा खर्च त्यांचा वाया गेला. मग दुसऱ्या दिवशी पहाटे आले. मग परत पैसे लागले. मग परत मारवाड्याकडे गेले. मग परत पैसे काढून आणले. असं त्यांनी हे करून ते त्या दिवशी संबंध ट्रकवर दोघांनी आपले 2 जागा धरल्या. आणखी ते दोघंजण बाबांच्या हातात चित्रीकरण ते करीत राहिले आणि कॅमेरा धरून सावेकर तिथं उभे होते. असे दोघांनी 2 कोपरे धरलेले होते. आणखी मग शूटिंग करीत करीत ते पुढं सगळीकडे जिथं जिथं गाडी फिरत होती इथंच तसे ते शूटिंग घेत होते. आणि नंतरच्या ह्याच्यात आहे ना, अगदी चंदनवाडी स्मशानभूमीत जाईपर्यंत तर मग शेवटचं लाकूड ठेवणं झाल्यास ते ज्वाळा येणं, अगदी शेवटपर्यंत बाबा तिथं थांबलेले होते. अशा प्रकारे ती फिल्म घेतली गेली. बाबांनी ती फिल्म स्वतःच्या हाताने तयार केलेली आहे. 2 वेळा पैसे काढल्यानंतर त्यांना फिल्म प्रोसेससाठी त्यांना आणखी पैशाची गरज लागली. मग त्यांनी ते परत मारवाड्याकडे गेले. आणखी आपलं घर आणि छापखाना दोन्हीही विकून टाकलं. आणि दुसरे पैसे त्यांना मिळण्याची शक्यताच नव्हती. आणखी छापखाना पण गेला आणि घर पण गेलं, असं झालं. त्यामुळं मुंबईतलं सगळंच गेल्यामुळं आहे ना, पण ते त्यांनी स्वतः ती फिल्म मेमोरियल करून ठेवली. परिनिर्वाण नाव दिलं, त्यात परिनिर्वाण फिल्म असं नाव दिलं. आणखी ती फिल्म जपून ठेवली. आई, बाबांचा जो महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो चित्रपट होता किती गाजला तो. आणि पण मुळात ते काम त्यांच्याकडे आलंच कसं? जेव्हा समाचार चित्र वगैरे बाबा काढायचे आणि त्यावेळी त्यांना कळलं की वसंतराव नाईकांच्या ते काही थोर लोकांवर फिल्म निघणार आहेत. गाडगे महाराज, ज्योतिराव फुले असे फिल्म निघणार आहेत असं त्यांना कळलं. ते तिथंच असल्यामुळं त्यांना ते कळल्यामुळं ते वसंतराव नाईकांना भेटायला गेले. म्हणाले, तुम्ही थोर लोकांवर टीकी काढताय ते ठीक आहे, पण ज्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी एवढा लढा दिला, आणखी तुम्ही अशा थोर लोकांवर का नाही करत, ज्यांनी संविधान केलं एवढं मोठं, तुम्ही त्या लोकांसाठी तुम्ही का नाही करीत. जातीवाद झाल्यास अस्पृश्यतात ज्यांनी घालून आपलं सगळं जीवन घातलं, तर तुम्ही त्यांच्यावर फिल्म करा. तर अशी कोण करेल फिल्म? तर म्हणाली, मी करेन. माझ्याकडे महापरिनिर्वाण आहे आणि मला तुम्ही बाबासाहेबांवर फिल्म काढायची मला ते काम द्या, ते मी करीन. तर त्यांनी काम दिलं त्यांना बाबांना. आणि मग त्यांनी ती फिल्म घेतली. मग ती फिल्म त्यांना मिळाली आंबेडकरांची. मग त्यानंतर आहे ना, त्यांनी पन्हाळाचं लोकेशन घेतलं. त्याच्यावर काही त्यांना अडचणी आल्या. त्याचं नाव नंतर महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्या फिल्मचं नाव दिलं. अशा प्रकारे ती फिल्म बनली. जवळजवळ 12-13 वर्षाचा काळ गेला होता हे सगळं व्हायला. तोपर्यंत आम्ही सगळं दुःख वगैरे सगळे आम्ही त्यावेळी ते भोगलं. त्यासाठी ते बराच काळ गेला. त्या फिल्ममुळं बाबांचं सगळं जे गेलं होतं ते सगळं आलं. त्यानंतर हिंदीत, इंग्रजीत भाषांतरं झाली. अख्ख्या जगभर ते फिल्म गेली. अमेरिकेला पण आंबेडकर होते, तिथं पण गेली. ॲडवायझरी बोर्डाने अनेक ठिकाणी पिक्चर दाखवले गेले. सगळे गावोगाव वगैरे सगळीकडे ही फिल्म खूप चालली. न्याय, समता, स्वातंत्र्य झगडून मिळवता येते, पण बंधुत्व तसे मिळत नाही. म्हणून त्यांनी 1935 साली पुणे येथून धर्मांतराची घोषणा केली. 1936 साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
1942 साली ब्रिटिश राजवटीत मजूर मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ते दलितांचे बाबासाहेब बनले. एकेका अस्पृश्याचे हात, अंतःकरण आणि बुद्धी बळकट झाल्याशिवाय त्यांना होणार नाही हे डॉक्टर आंबेडकरांनी ओळखले होते. सरकारी नोकरीत त्यांनी दलितांना राखीव जागा तर निर्माण केल्याच, पण गिरण्यात राबणाऱ्या कायम मजुरांना त्यांनी पगारी सुट्टीही मिळवून दिली. आणि 1947 साली हिंदुस्थान स्वतंत्र झाला. डॉक्टर आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले. राष्ट्रध्वज समितीचे ते सभासद होते. या समितीने सम्राट अशोकाचे रथचक्र ध्वजावर स्थापन केले. इतकेच काय, स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे प्रमुख डॉक्टर आंबेडकरच होते. या समितीने घटनेत प्रथमच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा जाहीरनामा फडकावला. शूद्रातिशूद्राप्रमाणेच भारतीय स्त्रियांनाही हक्काचे जीवन प्राप्त व्हावे म्हणून अनेकांशी चर्चा करून मोठ्या मेहनतीने त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले. त्याला लोकमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. 1951 मध्ये त्यांनी ते लोकसभेत मांडले, परंतु त्यातील काही कलमाबद्दल मतभेद होऊन त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला. अशा रीतीने सतत 27 वर्षे आपल्या दलित बांधवांच्या उद्धारासाठी डॉक्टर आंबेडकरांनी साप्ताहिके काढली, संघटना बांधल्या, सभा परिषदा गाजवल्या, देश विदेशात दौरे केले, समता सैनिक दल काढले, वार दिले आणि घेतलेही. पण 7 कोटी दलितांच्या विमोचनासाठी या देशात कधीच नव्हते असे एक तुफान उभे केले. दलितांच्या बौद्धिक प्रगतीसाठी त्यांनी औरंगाबादचे मिलिंद महाविद्यालय, मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय अशी ज्ञानदानाची अखंड गंगोत्री नव्या पिढीसाठी निर्माण केली. पूर्वीचा पददलित इथे नवजीवन पिऊन नवा माणूस निर्माण होऊन बाहेर पडू लागला. 1952 साली डॉक्टर आंबेडकरांना जगन्मान्य कोलंबिया युनिव्हर्सिटीने डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी दिली. 1900 साली ऑक्टोबर मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नंतर नेपाळात खाटमांडूस झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेलाही ते हजर राहिले. परंतु डिसेंबरच्या 6 तारखेला त्या सर्वभक्षक काळाने दिल्लीत त्यांच्यावर अकस्मात झडप घातली. त्यांची अंत्ययात्रा मुंबईत निघेल हे जाहीर होताच शहराखेड्यातून लाखो लोक मुंबईकडे धावले. बाबासाहेब जगाचा अखेरचा निरोप घेत चालले. हजारो वर्षाच्या जुनाट रूढीला स्वतःच्या जन्माची धडक देणाऱ्या या पराक्रमी विद्वान महापुरुषाचा जीवन इतिहास केवळ भारतालाच नव्हे, अखिल जगाला अखंड सांगत राहील. नत्वहं कामे राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम भद्रामये दुःखतप्तानां प्राणीनां आर्तिनाशनम् मा कंची दुःखमागमा. मी म्हणते बाबांच्यात आणि आंबेडकरांच्यात साम्य असं एवढं की त्यांनीही जातीयवाद भोगला आणि आमच्या वडिलांनी, म्हणून त्यांना आंबेडकर जवळचे वाटले असतील, म्हणून त्यांना फिल्म करावीशी वाटली असेल. त्यांनीही त्याच रस्त्याने आलेले होते आणि हे पण त्याच रस्त्याने गेले. त्यांनी त्यांचे विचार वेगळ्या पद्धतीने मांडले असतील आणि आमच्या बाबांनी लिखाणाने ते सगळं लोकांसमोर आणलं. लिखाण झाल्यास नाटक, अनेक नाटकं लिहिली जातीयवादावर. वाट चुकली नाटकाला त्या काळातलं प्रथम पारितोषिक 144 नाटकात त्यांचं नाटक पहिलं आलं होतं. 1000 रुपयाचं बक्षीस त्या काळात त्यांचा वेगळा आहे होता. आणि म्हणजे दोघांची बरोबरी म्हटलं तर एवढेच की दोघंही जातीयवादाचा ते बळी होते, म्हणून त्यांना बाबांना ते आपुलकी वाटली असेल. आपण नाही केलं तर कोण करणार, आपणच करायचं. ताई, बाबांनी इतक्या क्षेत्रामध्ये इतकं वेगवेगळं काम केल्याच्या नंतर शेतीकडे कसे काय वळले ते?
यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ते एकदा त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले की मला पण जमीन होती पूर्वी, पण आमची जमीन सावकारांनी काढून घेतली आणि काहीतरी जगण्यासाठी साधन द्या आम्हाला. हे मी हा लिखाणाचा व्यवसाय करतोय तो किती काळापुरता असेल, काहीतरी कायमस्वरूपी आम्हाला काहीतरी द्या, एक भाकरी द्या असं बोलले. काहीतरी द्या. म्हणाले मी काय तुम्हाला ओळखत नाही का, मी तुम्हाला भूमिगत असताना मी तुम्हाला किती जवळून पाहिलेलं आहे. मग त्यांनी ताबडतोब कागदावर काय लिहिलं आणि लगेच महसूल खात्याच्या मंत्र्यांना विचारणा करून कोल्हापुरात जमीन कुठं आहे. मग ते ताबडतोब ती कामं लगेच चक्र चालू झाली. मग ते त्यांना कळलं की कोल्हापुरात माळरानावर कुठेही जमीन नाही आहे, तो एक भला मोठा कातळ आहे, कातळाची जमीन आहे ती. म्हणाले की मला तीच जमीन द्या चालेल, मला मी ती टिकाऊ करीन. आणि त्या ह्याच्यात जमिनीत माझे आई वडील अत्यंत राबले. ती जमीन फोडून काढण्यात आली, बाहेरून माती आणली आणि अशा प्रकारे ती जमीन उपजाऊ केली जमीन. आई, माझ्या माहितीप्रमाणे 1972-74च्या दरम्यान बाबांनी जी आमदारकीची निवडणूक लढवली होती, तर ती निवडणुकीच्या वेळचे काही असे ठळक किस्से तू आम्हाला जरा सांग. 1972 साली त्यांना विधानसभेचे तिकीट जाहीर झालं. नंतर प्रचार वडगाव मतदारसंघ त्यांना मिळाला आणि प्रचाराचा नारळ फोडला. सगळ्या आजूबाजूचे त्यांचं जन्मगाव माले, पन्हाळा सगळ्यांनी म्हणजे मदत करायचं सगळ्यांनी हे केलं. सगळ्यांनी म्हणजे त्यांचा प्रचार जोरदार होता आणि त्यांचा प्रतिस्पर्धी रिपब्लिकन होता माणूस. तो भावात 38,000 मतांनी निवडून आले त्या काळात. आई, आता मी भरपूर आमदार खासदार लोकांना बघत असतो, त्यांची कामं पण थोडी चांगली वाईट दोन्ही माहिती आहेत. पण बाबा जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांच्या बाबतीत भरपूर गोष्टी काय ऐकल्यात, वाचल्यात, त्यांच्या पुस्तकात पण बघितल्यात. तर अशा नक्की कोणत्या म्हणजे चांगली कामं त्यांनी अनटचेबिलिटीसाठी वगैरे त्यांनी केली होती की ज्याचा म्हणजे इतकं त्यांचं समाजात वगैरे नाव आहे? दिला शब्द पाळणारे बाबा शब्दाचे किती पक्के होते. आम्ही कुंभोज नावाच्या गावी गेलो त्या काळात. तर मग तिथं सभा झाली, तुम्ही मला मत द्या वगैरे, मी तुमच्या ह्याच्यासाठी काही मी सुधारणा करेन, तुम्हाला जे हवं ते करेन. तर एक म्हातारी बाई पुढं आली, भटकरा आम्ही तुम्हाला मत देऊ, पण आम्हाला तू पाणी देशील का? आजवर एवढे लोक आले, आम्ही सगळ्यांना मतं दिली, पण कोणी आम्हाला पाणी देत नाही. आमच्या गावाला पाणीच नाही, आम्ही किती लांब जाऊन पाणी आणतो, आम्हाला पाण्याची काहीतरी व्यवस्था करून दे तर आम्ही मत देतो. बाबा म्हणाले, मावशी हा भटकर तुला शब्द देतो, तुम्ही मला निवडून द्या, मी नळाचं पाणी आणून देईन. आमदार झाल्यानंतर खूप दूरवरून पाईपलाईनी टाकल्या आणि कुंभोजगाला पाणी दिलं. आणि त्याच म्हातारीला दिलं की मावशी ये तुझ्या हाताने नळ सोड. दिला शब्द पाळणारे बाबा शब्दाचे किती पक्के होते. आई, जवाहरनगर ते कोल्हापूर शहरात जाणारा जो रस्ता बनला त्याच्याबद्दलचा थोडा इतिहास सांग. आम्ही 1968ला कोल्हापूरला आलो. जवाहरनगरात कुठलीही वस्ती नव्हती, फक्त 2-3 घरं, एक असे लांबवर 1-2 घरं होती आणि आमचं घर. संपूर्ण माळरान, रात्रीचे भयानक वारे व्हायचे असं ते होतं, चित्र होतं. आणि ते तर वेगळंच. आणि पण जायला यायला रस्ताच नव्हता, सगळे दोन्ही बाजूनी रानच. आणि मध्ये ही आमची सोसायटी. आणि रस्त्याने गावात जायचं कसं, यल्लमाच्या देवळापासून तिथं रस्ता होता, तिथून रस्ता मग जयप्रभा स्टुडिओकडं जायचा असा. आणि मग तिथून मग लोक बाजारात किंवा कोल्हापूर शहरात जायचे.
आणि आमच्या मुलींचं मग खूप हाल, म्हणजे आई कुणाला तरी सोबत बघून मला पाठवायची. मी पण घाबरायची ना त्या काळात शाळेला जायचं म्हणलं तर. आणि राममामा असल्या तर आम्हाला बरं असायचं, तो पार रानातून अगदी गोखले कॉलेजपर्यंत सोडून द्यायचा. पण तसं नेहमीच नाही व्हायचं ना, त्याला पण आपली मुलं होती, वडगावचं घर होतं, तो कायम का आमच्याकडे राहणार होता थोडाच. मग पण वाटेत यल्लमासमोरून जो ओढा वाहत जातो ना, तो ओढा फार लांबवर उद्यमनगरापासून पुढं 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 जाणार. आणि हा सगळे शेतीवाडी, शेतीतनं मी रोज दुपारी आहे ना लवकर शाळेतनं घरी पळून यायला बघायची, संध्याकाळ व्हायच्यात घरी पोचायला पाहिजे म्हणून. बाईंची नजर चुकवायची, हळूच पळून जायचं, असं माझं जवळजवळ रोजचं होतं. मग एक वेळ असं शाळेतून येताना असं वाटलं की आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे. मी घाबरून पळत पळत सुटले एकदम, आणि खूप घाबरलेली होते. खरोखरच मागं कोणीतरी होतं, मी खूप घाबरले होते. आणि मग मी घरी आले आणि मग आईला रडून म्हटलं, मी आज उद्यापासून मी शाळेला जाणार नाही, काही नाही, मला भीती वाटते. तेवढ्यात बाबा मुंबईवरून आलेले होते. बाबांचं कामाचं क्षेत्र मुंबईच, ते मुंबईतच त्यांचीच कामं सगळी, ही मीटिंग ते मीटिंग, ती कमिटी, ही काय, असं कायम ते फिरतीवर असायचे. आणि त्याच वेळी आलेले होते. मग बाबांनी त्याच रात्री कक्कया समाजाची मीटिंग घेतली. मुलीबाळींना त्रास होतो, आपल्याला रस्ता पाहिजे आपला स्वतंत्र, त्याशिवाय आपले होणार नाही. यल्लमाकडून रोज कोण कोण जाणार, एवढा लांबचा पल्ला पोरींनी काय करायचा. मग मामाला बोलवण्यात आलं, तुम्ही 1 महिनाभर राहा, नंतर बघू काय करायचं. मग मामा राहिला मग आपल्याकडे. मग त्यानंतर बाबांनी सगळा रस्ता मंजूर करून घेतला. मग त्या रस्त्याचं काम चालू झालं. त्यात अनेक रानं गेली. एक छान वांग्याचं शेत होतं, ते पण गेलं. ओढा दुसरीकडून वळवला, म्हणजे ओढा कुठून गेला काय माहिती नाही. उद्यमनगरातून जी कामं चालायची ना, ती बऱ्यापैकी दुसरीकडे गेली. आणि रस्ता आहे ना पार एकदम जवाहरनगरापर्यंत त्यांनी हे केला. त्यात 1-2 वर्षे गेली. पण बाबांनी हिरिरीनं तो रस्ता तयार केला. रस्त्याच्या कडेला दिवे लागले. आज तो हायवे झाला आहे. उद्यमनगरापासून YP पवार रोड, हा जवाहरनगराचा हा रस्ता. पण बाबांनी माझ्यासाठी एवढं केलं, पण ना मी त्या रस्त्याने नंतर कधीही चालत गेले नाही. कारण त्याच वर्षी मला बाबांनी हिंदकन्या छात्रालय नावाच्या वसतिगृहात तिथंच टाकलं, आणि तिथून शाळा तराराणी. असा तो इतिहास आहे. त्या रस्ता बांधण्याच्या याच्यात मुळाशी मी होते, बाबांनी माझ्यासाठी केलं. बाबा माझे पंजोबा लागतात. तर आता मी ऐकून आहे की त्यांना अष्टपैलू अशी पर्सनॅलिटी, असं त्यांचे जे कार्यक्रमात वगैरे मला ते कळलं. असं म्हणजे बघून खूप छान वाटतं. पण आता त्यांची जी पर्सनॅलिटी होती, नाहीतर त्यांचे जे गुण होते सगळे, ते पुढे तुम्हा मुलांमध्ये कसे आले, आणि तुम्हाला बघून ते गुण आम्ही आमच्यामध्ये कसे आणायचे, का त्यांच्या व्यक्तिमत्वाला घेऊन आम्ही त्यांच्याकडून काय शिकलो पाहिजे, ह्याच्यावर तुला काय वाटतं? आमच्यात लिखाणाचा गुण आहे. सगळ्यात आमच्या बहीण भावंडात सगळ्यांच्यातच आहेत. आणि आमच्या मुलांच्यात नातवंडांच्यात सुद्धा तो गुण आहे. आम्ही तो प्रकर्षाने आमची मुलं चालवतीलच. आमचे वडील जातीवादाच्या याने नेहमी दबलेले असायचे. तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आणि आपल्याला जाती आता जाणवत नाही, कारण त्या लोकांनी केलेलं कष्ट आता एवढे आपण पुढं आलेलो आहेत. पण त्या काळी त्या लोकांना इतकं जातीवादाचं दुःख भोगावं लागलं आहे की आमचे बाबासुद्धा इतके मोठे झाले, पण त्यानंतरच्या काळातही ते दबल्यासारखे वाटत की अरे एवढं हे करू नका, पुढे जाऊ नका, सवर्ण लोक बरे नसतात.
असं त्यांचं मत असायचं त्या काळात. आपण आता जे सुख आपलं वैभव भोगतो त्या अशा लोकांचं जसं आंबेडकरांनी जसं आपल्या जातीसाठी केलं तसं आपल्या जातीसाठी बाबांनी पण केलेलं आहे. त्यात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. दुर्दैवाने नामदेव भटकर यांनी दिलेलं हे योगदान आताच्या पिढीला माहीत नाही. आमदार म्हणून भटकर यांनी विधानसभेत मागासवर्गीयांचे प्रश्न पोटतिडकीनं मांडले. त्यांच्याच अभ्यासपूर्ण मांडणीमुळे मागासवर्गीयांच्या निधीत भरघोस वाढ झाली आणि चर्मोद्योग महामंडळाची स्थापना झाली. वंचित समाजासाठी त्यांनी विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेरही मोठं काम केलं, पण ते समाजापुढे आलं नाही. पण ह्याची कल्पना असल्यामुळेच की काय, भटकर यांनी कथा माझ्या जन्माची हे आत्मकथन लिहून ठेवलं. आज तोच त्यांच्या जीवन कहाणीचा एकमात्र दस्तावेज आहे. आई, कोल्हापूरच्या बाबांचं पुस्तक कथा माझ्या जन्माची, यात राममामांचा उल्लेख आहे. हे राममामा कोण? त्या काळात एवढं सगळं घडलं आणि मग आम्हाला राहायला घर नाही, काय नाही. मग बाबा उद्विग्नतेने म्हणाले की तुम्ही आता वडगावला जा, मी बघतो पुढं काय करायचं. मग नंतर आहे ना, मग आम्ही वडगावला गेलो. बाबा मुंबईतच राहिले. माल्याला जाण्यात अर्थ नव्हता. तिथं काय होतं ते तर सगळे हातावर पोट त्यांचं, आणि आम्ही तिथं जाऊन काय करणार होतो. मग वडगाव बरं होतं म्हणून वडगावला गेलो. आईचं माहेर बरं आहे, संपन्नता होती असं तिला वाटलं. आणि बऱ्याच वर्षात आई एकदा दोनदा येऊन गेली असेल त्या काळात काहीतरी निमित्ताने, पण आम्हा मुलांना घेऊन ती कधी फारशी गेली नव्हती कधीही. मग आम्ही सगळेच गेलो तर आमचं थंड स्वागत झालं. आता सगळे परिस्थिती बदलली होती. मामा सगळे वेगळे झाले होते, आजोबा पण वेगळे राहत होते. आणि आजोबांच्या त्या ह्याच्यात आई नेहमीप्रमाणे आपल्या आईवडिलांच्या घरी उतरली. म्हातारबाबाला आवडलं नाही. ते म्हणाले की तुझं खूप केलं आहे आम्ही, तू का आलीस आता एवढी पोरं घेऊन, तू आता माझ्या घरात राहू नको, तू निघ इथून. मग आईला खूप वाईट वाटलं. म्हणाले आपल्याला भले भावानी कुठले आपल्याला विचारलेलं नाही, काही नाही. आता म्हणली मेलेलं बरं. म्हणून आई आहे ना आम्हाला 5 जणांना घेऊन सगळं ती एका विहिरीकडं आपली निघाली. आम्ही पुढं जात होतो. पाण्याचा हौद होता, तिथून पाण्याच्या हौदापासून आम्ही फार एकदम स्मशानवाडीकडं जाणारा एक रस्ता होता. तिकडच्या तिथे एक विहीर वगैरे असतात, ते गावाला विहिरी वगैरे असतात. म्हणाले तिला काहीतरी माहिती असेल, ते आम्हाला घेऊन तिकडं गेली. मग तेवढ्यात राममामाला कोणतरी सांगितलं होतं की तुझी बहीण जीव द्यायला चालली आहे म्हणून. मग मामा तसा धावत आमच्या पाठीमागं, ए तानीबाई अगं थांब, मी हाय नवं तुला, असं काहीतरी मोठ्याने बोलत तो धावत येत होता. मग त्यांनी येऊन अडवलं आम्हाला. आईला अडवलं. म्हणाला की तू अशी का करायला आलीस, मी आहे नवं, माझ्याकडं का आली नाहीस. मग दोघे खूप रडले. जर मामानी जर त्यावेळी आम्हाला वाचवलं नसतं तर आम्ही असतो की नाही ते आम्हाला सांगता येत नाही. आम्ही राममामाच्या घरात राहायला गेलो. त्यानंतर राममामाने आम्हाला मागची पडवी दिली राहायला. मग आम्ही तिथे राहिलो. आईनं मोलमजुरी केली, आम्हाला कसं बसं वाढवलं. पण आईनं बरे भाऊ बोलत नव्हते. त्यांच्या आपल्या घरात येईल किंवा आपल्याला तिला काय द्यावं लागेल असं त्यांची हे झालेलं होतं की तिचं काय करायला लागू नये. भाऊजा पण घालून पाडून बोलायच्या. किंवा 1-2 मामेनी तर आमच्या आईला चोरीचे आरोप घातले, पण पैसे त्यांच्याचकडे मिळायचे. बाबा महिन्याला आम्हाला 50 रुपयाची मनी ऑर्डर पाठवायच्या. आई मोलमजुरी पण करायची, पण त्या धान्याच्या स्वरूपात तिचे भाऊ तिला आपले ती देऊन द्यायचे. आणि राममामाचा आमचा व्यवसाय होता, तोही थोडे हात खर्चाला द्यायचे तिला. झाले मामाने आमच्यासाठी खूप केलं. आमच्या सगळ्या भावंडांची आजारपणं काढली,
शाळेत घातलं आम्हाला. मला वडगावच्या शाळेत धर्मशाळा असेल ती राधाकृष्णाच्या देवळातली, 2-3 खोल्यात आमचे वर्ग भरायचे मुलींचे. राम मामाने आमच्यासाठी खूप केलं. नामदेव भटकर जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त या स्मरण यात्रेत त्यांच्या ज्येष्ठ कन्या शालिनीताईंबरोबरच त्यांच्या पुढील पिढीचे काही प्रतिनिधी देखील आपल्या आठवणी जागवत आहेत. आमचे आजोबा हे राजकारणात सक्रिय होते आणि त्यांची बरीचशी इतर कामं असायची. त्या निमित्ताने ते कोल्हापूरहून मुंबईला यायचे. असे नेहमी यायचे ते. पण जेव्हा आम्हाला सुट्टी लागायची आणि शेवटचा पेपर आमचा झाला की आई आम्हाला कोल्हापूरला पाठवायची. आणि कोल्हापूरला जाताना आम्ही बाबांच्या सोबत कोल्हापूरला जायचो. त्यावेळेला प्रवासामध्ये बाबा आम्हाला काही खाऊ देणं, आमच्याशी गप्पा गोष्टी करणं, काहीतरी नवीन सांगणं. आणि बाबांच्यासोबत गेल्यानंतर पूर्ण तो प्रवास आम्हाला आठवतो, त्या गप्पा गोष्टी. आणि तिथे गेल्यानंतर कोल्हापूरला आम्हाला आतमध्ये ज्यावेळेला आम्ही घरामध्ये प्रवेश करणार, म्हणजे अगदी दरवाज्यातून आतमध्ये पाऊल ठेवणार, त्यावेळेला मला आठवतं की एक असा सुगंध यायचा घरातून आणि तो होता आंब्याचा. आंब्याची जी दरवळ असायची ती बाहेरपर्यंत यायची आणि आम्हाला समजायचं की आमच्यासाठी खाऊ तयार आहे. आई बाबा दोघेही पहाटे उठायचे आणि ती अभ्यासिका होती, खूप पुस्तकं. मग तिथे उठल्यानंतर जरा बघायचं आतमध्ये, मला लवकर जाग येते. मग आतमध्ये जायचं, त्यांच्या अभ्यासिकेमध्ये बाबा काहीतरी लिहित असणार किंवा काहीतरी रेफरन्स असणार किंवा कुठल्या तरी एखादं पुस्तक आलेलं असणार, त्याची प्रस्तावना असणार, अशी काहीतरी वैचारिक कामं चालू असतील. मग तिथे जायचं बघायचं तर आई आणि बाबा दोघांच्या पिंकदाण्या असायच्या त्या काळात. मग त्या घ्यायच्या, पितळी पिंकदाण्या, त्या स्वच्छ करून आणायच्या. आणि नंतर मग माझ्या मोठ्या मामी होत्या, त्यांच्याबरोबर परिसर स्वच्छतेसाठी बाहेर पडायचं. परिसर स्वच्छता झाली की मग आतमध्ये यायचं. मामी चहा बनवायच्या, तोपर्यंत आई बाबा तिकडे आलेले असायचे. स्वयंपाकघर असं मोठं होतं, स्पेशल मोठीच्या मोठी खोली. आणि तिथे मग आम्ही बसल्यानंतर ते दुधाचा चहा केला जायचा. तो चविष्ट चहा असायचा. हे दूध शेतातून, आपल्या स्वतःच्या शेतातून बाबा मागवायचे, चरव्या भरून अशा. आणि त्या काळात फ्रीज नव्हते, तर जे दूध असं तापवलं जायचं संध्याकाळी उरलेलं, ते शिल्लक दूध असं डेचकं असायचं. त्या डेचक्यामध्ये भरून वर शिंक्याला लावलेलं असायचं. त्याला अशी जाड साय असायची. आमची आजी ती साय भाताबरोबर खायची. आणि तिच्या ताटातला तो एक घास खाण्यासाठी आम्हालासुद्धा खूप अशी उत्सुकता असायची की ही मला पण हवी आहे. आणि ते आम्ही त्या अशा दुधातुपामध्ये आम्ही वाढलो, मोठे झालो. खरं तर बाबांची मी नात, त्यांच्या मोठ्या मुलीची दुसरी मुलगी. परंतु काही कारणाने मी लहानपणी माझ्या आजोळी म्हणजे आजी आजोबांकडे गेले आणि त्यांच्यामध्ये इतकी रुळले की सगळेजण मला त्यांची सगळ्यात छोटी मुलगी समजत होते. जेव्हा जेव्हा ते घरी येत तेव्हा तेव्हा ते माझे इतके लाड करत. त्यांनी कधी त्यांच्या स्वतःच्या मुलांना उचलून घेतलं नसेल, पण ते मला घेऊन रस्ताभर फिरवत असत. तेव्हा लोकांना वाटायचं की अरे ही यांची सगळ्यात छोटी मुलगी आहे की काय. बाबांनी माझ्यावरती काही कविता केलेल्या आहेत, काही रूपकथा रचलेल्या आहेत. तेव्हा मला त्याच्याविषयी फारशी माहिती नसायची. फक्त सांगायचं की बाबांनी बघ तुझ्यावरती कविता रचलेली आहे. मला त्याचं काही फारसं कौतुक नसायचं, कारण मला त्याचं महात्म्य माहिती नव्हतं. माझे वडील, ज्यांना मी दादा म्हणते, ऑफिसमधून आल्यानंतर त्यांच्याकडून 5 पैसे मागून घ्यायची मला फार सवय होती आणि दुकानामध्ये जाऊन एक वरकी घेऊन यायची. पण त्या दिवशी एक दिवस असा झाला की दादा आले घरी आणि मी पैसे मागितले. त्यांनी सांगितलं 5 पैसे नाही आहेत, 2 पैसे आहेत, पण मला 5 पैसे पाहिजे होते. तर मला खूप राग आला, म्हणून मी बाबांकडे गेले. त्यावेळेला बाबा घरी होते. तर बाबांकडे गेले आणि बाबांना सांगितलं, दादा मला ओरडले. मला थोडंसं वाढवून चाढवून त्यावेळेला म्हणजे दादांबद्दलची तक्रार बाबांजवळ करायची होती. मग मी रडायला लागले. बाबांनी जवळ घेतलं. मग बाबांनी दादांना आवाज दिला आणि मग त्यांना खोटं खोटं ओरडून त्यांना सांगितल्याच्यानंतर मग ओरडल्यावरती मला खूप आनंद झाला की बाबा दादांना ओरडू शकतात. मग बाबांनी मला पैसे दिले. तेव्हा मी खूप आनंदाने जाऊन मला जे पाहिजे होतं ते घेऊन आले. म्हणजे बाबा इतके प्रेमळ होते. ते मला म्हणजे ह्या गोष्टीमधून मला असं, आणि एक आठवण कायमची ती लक्षात राहिलेली अशी बाबांची आठवण. अजून एक किस्सा सांगायचा की माझे बाबा ते म्हणजे माझ्या आता गळ्यामध्ये जी चेन आहे ती अतिशय मौल्यवान दागिना मी मानते. ही माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना म्हणजे जावयाला दिलेली चेन आहे आणि ती आज माझ्याकडे आहे. मी सर्वात मोठी आहे आणि त्यामुळे ती मला मिळालेली आणि ती कायम
दोघांचे आशीर्वाद मला मिळतात. आमच्या आजोबां ते काही रमीचा डाव खेळत आहेत किंवा काय, अशा वेळेला चुना तंबाखू मळून देण्याचं काम आम्ही केलं आहे. बाबा मला हाताला धरून अनेक ठिकाणी घेऊन जायचे काहीतरी नवीन दाखवायला, आणि त्यामुळे बाबांचा स्पर्श झाला आहे मला, आणि मी खूप भाग्यवान समजते त्यासाठी. कोल्हापुरात फुलेवाडी येथे आमची मोठी शेती होती आणि एके वर्षी भुईमुगाचं पीक घेतलं होतं आणि भुईमुगाची पोतीच्या पोती भरभरून घरामध्ये, गोदामामध्ये, कोठारामध्ये येऊन पडली होती आणि त्या शेंगा सोलण्यासाठी, पेरणीसाठी शेंगा सोलाव्या लागत. तर त्या शेंगा सोलण्यासाठी मजुरीने काही माणसं मागवली होती. तर त्याच्यामध्ये एक मापटं भरून जेव्हा तुम्ही शेंगा सोलाल, दाणे द्याल तुम्ही, तेव्हा तुम्हाला 4 आणे मिळायचे त्या काळामध्ये. तर खूप साऱ्या महिला आणि छोटी छोटी मुलं पण येत असत 4 आण्याच्या अपेक्षेने, आणि तेव्हा मग मी पण जाऊन बसायची त्यांच्यामध्ये, पण माझं मापटं कधी भरायचं नाही. पण मग मी जाऊन त्या लाईनीमध्ये उभं राहायचं की माझं एक मापटं झालेलं आहे. मग बाबा म्हणायचे, हो तुझं उलटं मापटं भरून झालेलं असेल ना, घे, आणि मला त्याचे 4 आणे मिळायचे. बाबांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेला मी 4थीमध्ये होते, आणि आता ह्या त्यांच्या जन्मशताब्दी जो सोहळा आता बऱ्याच ठिकाणी घेण्यात आला, त्यामधून आम्हाला आता लक्षात येतं की केवढं मोठं व्यक्तिमत्व होतं, आणि या गोष्टीचा आम्हाला सर्वांनाच खूप अभिमान आहे. 1972-73 पासून ते अगदी 82पर्यंतचा कालावधी मला चांगला आठवतो आहे. कारण का तसं आम्ही मूळचे मुंबईचे आहोत, आणि माझं आजोळ आईचं गाव जे आहे ते कोल्हापूर. त्यामुळे दरवर्षी साधारण मे महिन्यामध्ये कोल्हापूरला जाण्याचा हमखास आम्हाला मौका मिळायचा. मेच्या त्या सुट्ट्यांमध्ये साधारण महिनाभर आम्ही कोल्हापूरला राहायचो, आणि त्या कालावधीमध्ये बाबांचा सहवास, बाबांच्यासोबत फिरणं, बाबांकडे येणारी बरीचशी मंडळी, त्यांची अर्थात आमच्या त्या वयाच्या मानाने आम्हाला अजूनही आठवणी आहेत. आणि त्यावेळेस मला अजून काही खास गोष्टी सांगायच्या इथं अगदी जरूर वाटतील की त्यावेळेस घरामध्ये एकी फार चांगली होती. हे 4-5 भाऊ बहीण ह्या फॅमिलीज ज्या आहेत ह्या एकत्र एका छताखाली राहत होत्या, आणि एवढा गुण्यागोविंदाचा, आणि ज्याला आपण बोलू शकतो की एक कुटुंब कसं असावं. बाबांचा एक चांगला दरारा घरामध्ये होता. बाबांच्या शब्दाला फार मोठी किंमत त्या काळामध्ये होती. अर्थात ती शेवटपर्यंत राहिली, आणि ॲज अ आमदार म्हणून ते होते. बरीचशी लोकं यायची, आणि त्यातल्या त्यात खास म्हणजे आठवणीची गोष्ट म्हणजे ना, बाबा नेहमी येताना ना कंदी पेढे, साताऱ्याचे कंदी पेढे ते हमखास घेऊन यायचे, आणि ते पेढ्यांची चव किंवा इतके ते सुंदर पेढे होते ते आजही मला ते आठवतात. बाबांच्याबरोबर मी त्यांच्या मांडीवर बसून मी प्रवास पण केलेला आहे, मुंबईपर्यंतचा प्रवास वगैरे. बाबा त्यावेळेस आम्ही धारावीमध्ये राहत होतो. धारावीमध्ये ते आमच्या घरी क्वचित प्रसंगी येत होते, ते सुद्धा दिवस मला आठवतात. ओव्हरऑल त्यांचं जे व्यक्तिमत्व, कर्तृत्व जे होतं ते खरंच खूप उत्तुंग होतं, मोठं होतं. आपण आता वेळोवेळी प्रत्येकाच्या तोंडून ते ऐकलेलं आहेच. मात्र मी स्वतःला नशिबान समजतो की त्यांचा सानिध्य, त्यांचा सहवास आम्हाला लाभला. एक गोष्ट मात्र तेवढीच थोडीशी मनाला एक खंत वाटणारी पण आहे की आज आपण जर बघितलं तर एवढं अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांनी त्या काळाच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी मारलेली आहे, मात्र समाजाकडनं म्हणावं तितकीशी दखल एवढ्या मोठ्या कर्तृत्ववान माणसाची घेतली असं मला व्यक्तिशः वाटत नाही. ही खंत रास्त असली तरी उशिरा का होईना त्यांचं कार्य कर्तृत्व पुन्हा एकदा लोकांसमोर येत आहे. या प्रित्यर्थ शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे एक कार्यक्रम प्रस्तावित आहे. त्यांच्या कार्यावर आधारित महापरिनिर्वाण या चित्रपटाची घोषणा देखील करण्यात आली आहे. अत्यंत निरपेक्ष भावनेनं मौलिक कार्य करून आम्हाला उपकृत करणाऱ्या नामदेव भटकर यांच्या स्मृतीला आमचे शतशः अभिवादन.